समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा, सबस्क्राईब करा. जिल्ह्यामध्ये अपघात झाला एक आमच्या वाहनाचा, तर त्याचा इन्शुरन्स आम्हाला नाकारण्यात आला फक्त रूट नसल्यामुळे. तर तोपर्यंत जर वाहन सर्व्हिस रोडच नसेल तर एखाद्याला इमर्जन्सी लागली तर तो गाडी उभी करणार. आपले अधिकारी किंवा हायवेचे अधिकारी फोटो करतात तर संपलं. म्हणजे ऑफेन्स वी हॅव टू एक्सेप्ट आहे ना. स्पीडचं मला सांगा, लोणावळ्याच्या घाटातून आपण उतरताना 40-42 स्पीड आहे. मला सांगा, वन्स यू रजिस्टर दॅट व्हेकल त्याच्यानंतर यू डोंट अप्लाय दी रूल्स टू दी ओल्ड व्हेकल्स. म्हणजे त्या काळात ठीक आहे, विजिबिलिटी साठी सुद्धा देता तुम्ही मेमो, तर ते नॉट करेक्ट असं म्हणतो. वाहनधारक आता अडचणीत आहे आणि ही चलनं तर खूप आहेत सर. म्हणजे ह्या विषयावर सुद्धा जरा म्हणजे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे असं मला मत आहे. आणि वाहतूक उद्योगात सुद्धा बघा, आता उड्डाणपुलं बघा सगळी, त्या उड्डाणपुलाच्या खाली एवढी वाहनं लावतात की आमच्या गाड्याच पास होऊ शकत नाहीत. त्या पार्क केलेल्या असतात गाड्या, गॅरेज काढलेत काही लोकांनी. पण त्याच्यावर तुमच्या आपल्या विभागाने, म्हणजे तुमचा विभाग वाहतूक विभाग हे आमचाच परिवार आहे हा, पण आपण थोडं लक्ष घालून हे पुलांखाली जे पार्किंग आहे ते पूर्णतः बंद केलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे वाहतूक अधिकाऱ्यांपेक्षा आपल्या सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटना व महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटी यांच्या मार्फत आम्ही ई चलनाविरुद्ध आज मोर्चा काढलेला. ई चलना जे आमच्यावर निर्बंध जबरदस्ती लादले गेलेले त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होते. तेच आंदोलन आम्ही आज सातारा जिल्ह्यात चालू केलेलं आहे. या जर रद्द केलं नाही, जे आमच्यावर अमानुष दंड केलेले आहेत त्यांनी, हे जर रद्द केले नाही तर आज रात्री 12 पासून हे आंदोलन अजून चिघळेल. आझाद मैदानावर उद्यापासून हे आंदोलन आजपासून हे चालूच झालेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे की जी ई चलने जी सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड पाडायला लागलेला आहे. सातारावरनं मुंबईला नुसतं जायचं म्हणलं 300 कॅमेरे यांनी बसवलेले. आमच्या गाडीच्या भाड्या एवढं ते आम्हाला दंड व्हायला लागलेले आणि परत ते दंड ते रिटर्न पाठवायला पण वेळ करतात. त्यामुळं आम्हाला नक्की त्यांचे फोटो बघितले असतात, सगळे फोटो पण पुसत. त्यामुळं आम्हाला हे दंड मान्य नाहीत. ते आजपर्यंतचे झालेले सर्व दंड त्यांनी रद्द करावे, त्यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारले. साहेबांची गाडी घेतली, साहेबांनी काय साहेबांनी आम्हाला नेहमीप्रमाणे सहकार्य केलेले. त्यांनी आमचे सर्व म्हणणं ऐकून घेतलेले आणि वर मुंबईला आम्ही तुमची समस्या नक्की कळवू असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेले आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातून सर्व बस मालक, टॅक्सी मालक, ट्रक मालक हे सगळं असून ह्याच्यापेक्षा तीव्रता मुंबई पुण्यामध्ये जास्त आहे. तीच आम्ही सातारा जिल्ह्यात केलेली आहे. आज जर त्याचा निर्णय नाही झाला, शासनानं जर नाही घेतला तर ह्याच्या पुढं अजून भयानक आम्ही आंदोलन करायच्या पवित्र्यात असून आम्ही करणार आहे. असं समजतं की वाशीमध्ये देखील आपल्या काही लोकांनी चक्काजाम केलेला आहे. हो, वाशीमध्ये केला आहे, बोरवलीत झालेला आहे, इकडं ठाण्याला झालेला आहे, नाशिकमध्ये झालेला आहे, पुण्यामध्ये झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात चक्काजामचं हे चालवलं आहे. पण एकही तुमच्या माध्यमातून TV ला दिसत नाही. हे शोकांतिका आमच्यासारख्या वाहन मालकाचे आहे की जेणेकरून आम्ही महिन्याला 60-60, 70-70 हजार रुपये एका गाडीला टॅक्स भरणारी मालकं असून सगळा ह्या शासनाचा जो महसूल आहे तो आमच्याकडून घेऊन सुद्धा हे आम्हाला नाहक त्रास होतोय. त्याला कुठंतरी तोडगा निघायसाठी हे आमचं प्रयत्न चाललेला आहे. बैठक बाकीचं परिवहन मंत्र्यांनी घेतली बैठक, पण कसं केलं, गाडी मालक सोडून गाडी किन्नरला घेऊन गेल्यासारखं केले. कारण जे आमच्या संघटना आहे त्या 300 संघटना आम्ही ह्या सहभागी झालोय, त्या संघटनेतले एकही माणूस न बोलवता
ज्याची संघटना अस्तित्वात नाही तर संघटना ती कार्यक्षेत्र नाही तसल्याला घेऊन बैठक केलेली आहे. त्यामुळं त्या बैठकीत त्यांनी काही ही निघालेलं नाही. तोडगा निघाला नाही तर काय भूमिका राहणार? आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेन. आज मुंबईत पॅक केली आहे. मुंबईत चक्काजाम झालेला आहे. आज दुपार 3 तास झाले. मुंबईमध्ये परिस्थिती तुम्ही बघतच असाल. त्यापेक्षा जास्त आम्ही ग्रामीण भागात करू एवढं सांगतो. समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा